समीकरणे सोडवा। त्या ठिकाणी बघा हा प्रश्न आहे, तर ह्याला कशा पद्धतीने मांडणी करून घ्यायचं आहे ते बघून घ्या। 3a अधिक 5b बरोबर 26 समीकरण नंबर 1। त्यानंतर दुसरा आहे a अधिक 5b बरोबर 22 समीकरण नंबर 2। आता या ठिकाणी बघा मधून समीकरण 2 वजा करू अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायचं आहे। आता बघा 3a अधिक 5b बरोबर 26 त्याच्यानंतर a अधिक 5b बरोबर 22। तर या ठिकाणी b बरोबर 26 a अधिक 5b बरोबर 22 समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं। या ठिकाणी बघा प्लस चिन्ह आहे तर मायनस आहे, इथं बी मायनस इथं प्लस आहे म्हणजे इथं मायनस असणार। 3a मधून a गेलं तर या ठिकाणी किती राहणार 2a। आता अधिक वजा काय होणार आहे कट होऊन जाणार आहे, म्हणून या ठिकाणी काय राहणार मग आता 6 मधून 2 गेलं तर इथं राहणार 4, 2 मधून गेलं तर 0 म्हणजे 2a बरोबर 4। तर या ठिकाणी बघा जर विचार केला आपण a बरोबर 4 भागिले 2 a बरोबर 2 दोन्ही 4। या ठिकाणी a ची किंमत आलेली आहे 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवलं 2 मध्ये। 2 समीकरण कोणते बघा या ठिकाणी a अधिक 5b बरोबर 22 आलं लक्षात। a ची किंमत किती आहे मग 2 अधिक आता 5b बरोबर 22। आता बघा या ठिकाणी 5b ला इकडे घ्या बरोबर 22 हे 2 तिकडे मायनस होतात म्हणजे या ठिकाणी 2 म्हणजे 5b बरोबर 20 म्हणजे या ठिकाणी बघा b बरोबर 20 भागिले 5 म्हणजे b ची किंमत 5 चौक 20। तर या ठिकाणी बघा b ची किंमत किती आलेली आहे 4 आलेली आहे। तसंच आता जर आपण उकल काढलं समजा a आणि b ची किंमत जर बघितलं तर a बरोबर 2 आहे आणि b बरोबर 4 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे 10वी व्हिडिओ तर नक्की शेअर करा आणि त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।